हॅलो गाईज, नमस्कार. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या स्वयंपाकाचा व्हिडिओ. आज मी तुमच्यासोबत टोमॅटोची चटणीची रेसिपी शेअर करणार आहे. सोबतच माझ्या बाबूला दोडक्याची भाजी फार आवडते, तर त्यामुळे त्याच्यासाठी मी दोडक्याची भाजी बनवत आहे आणि तुरीच्या घुगऱ्या मी बनवत आहे. मला फार आवडतात. सो तुम्ही बघा मी कसं बनवते. इथे मी टोमॅटोची चटणी बनवणार आहे. तर सर्वात आधी आपले टोमॅटो मस्त बारीक चिरून तेलात छान असे परतून घ्यायचे आहेत. एकदम सॉफ्ट करायचे आहेत. त्याला छान सॉफ्ट झाले पाहिजे. त्यामध्ये वरतून थोडंसं तेल आपण घालणार आहोत. तुम्ही बघू शकता. थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. छान असं याला परतून घ्यायचं आहे टोमॅटोला, जोपर्यंत ते सॉफ्ट होत नाही तोपर्यंत. आणि स्मॅशरने त्याला मस्त स्मॅश करून आपण घेणार आहोत, जेणेकरून ते सॉफ्ट आणि मस्त मेल्ट होतील. त्यानंतर आपण यामध्ये मिरचीचा ठेचा टाकणार आहोत. लसूण आणि हिरवी मिरचीचा जो आपण ठेचा केला आहे तो ठेचा यामध्ये आपण टाकणार आहोत. वरतून छान असं तेल सोडणार आहोत आणि मस्त याला लाल होईपर्यंत छान असं परतून घेणार आहोत. हा ठेचा खूप टेस्टी लागतो गाईज, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. छान अशी वरतून मी कोथिंबीर टाकली आहे आणि माझी चटणी तयार आहे. खूप इझी आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी बनवते स्वयंपाक. मला जास्त मसाले वापरायला नाही आवडत. इकडे मी माझ्या बाबूला पास्ता करत आहे. त्याचा पास्ता खायचा मन झालं आहे. आणि ही माझी तुरीच्या घुगऱ्याची भाजी आणि मला खूप आवडती, माझी फेवरेट आहे. आता बाबूला मी इथे दोडक्याची भाजी बनवणार आहे. ही भाजी त्याची खूप फेवरेट आहे. दोडक्याची भाजी माझ्या बाबूला फार आवडते. सो मी आज त्याच्यासाठी बनवणार आहे. त्याची सारखी मध्ये लुडबुड चालूच असते. जेव्हा पण मी स्वयंपाक करते तेव्हा त्याचं काही ना काही माझ्या भोवती असतंच चालू. मम्मी हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. आत्ता पण तो माझ्याशी बोलत आहे, मला काहीतरी सांगतोय. सो बाय.